मागील भागात आपण पाहिलं, एकीकडे तो दक्ष आणि दुसरीकडे ती दीक्षा. हात धुवून मागे लागलेत या सगळ्याच्या. मनस्वी तिच्याच नादात बोलून गेली. वेट वेट, दीक्षा, यू मीन दिग्विजयची बेस्टी? तिचं काय? मयंकने विचारलं. ती गेली होती दुसऱ्या दिवशी फ्लॅटवर, चौकशी करत होती सगळीकडे, पण तिला कळलं नसावं काय ते. मायाच्या बंगल्यावरही गेली होती. आता पुढे. तिच्या माणसांकडे चौकशी करत होती. ती मला शोधतीये भाई, कारण तिचं आणि माझं भांडण झालं होतं आणि तिच्या मते मीच दिग्विजयला तिच्यापासून तोडलंय. सो, मनस्वीने सांगितलं. आणि ही दीक्षा कितपत घातक ठरू शकते? आपल्याला, मयंकने विचारलं. तसं तिचं दक्षसारखं वगैरे नाहीये. 4 दिवस फडफड करेल फार तर, पण एक मात्र आहे, ती नक्की माझा शोध घेणार. त्या दिवशी दिग्विजय ज्या पद्धतीनं तिच्याशी फोनवर बोलला, त्यावरून ती सहजच सगळं विसरेल असं वाटत नाही मला. बाई, ती खूप स्मार्ट आहे. तिला साधी हिंट जरी मिळाली ना, तर काही खरं नाही, मनस्वी म्हणाली. मनू, तू काही दिवस लंडनला जा. हे दिग्विजय प्रकरण पूर्णपणे थंडावलं की मग मीच तुला बोलावून घेईन. मयूजवळही कोणीतरी हवं ना, मयंक म्हणाला. पण भाई, दक्ष, मनस्वीनं विचारलं. डोंट वरी. असं काही करतो की दक्ष आणि दीक्षा दोघेही आपल्या मार्गातून दूर होतील. तू फक्त मी सांगतो तेवढं कर. मायाच्या माणसाला कामाला लाव आणि असं म्हणत मयंकनं तिला त्याचा प्लॅन सांगितला. भाई, यू शुअर हे काम करेल? मनस्वीनं विचारलं. तू फक्त बघत राहा म्हणू. साप भी मर जाएगा और लाठी भी नहीं टूटेगी. मयंक हसत म्हणाला. तसं मनस्वीच्या चेहऱ्यावरही स्माईल आली. आता वर्तमान काळ. आम्हाला डायव्हर्जन हवंच होतं. तशीही दीक्षा कधीच मला आवडली नाही. ओव्हर स्मार्ट कुठली. माझा प्लॅन फेल करायला निघाली होती. मी असं होऊ देईन असं वाटलंच कसं तिला? मनस्वी दीक्षाकडे पाहत तिरकस हसली. दीक्षा रागानं तिच्याकडे पाहत होती. मी माझी माणसं कामाला लावली होती आणि एक दिवस संजयनं अशी काही न्यूज दिली की माझं कामच सोपं झालं. दक्ष दीक्षाला शोधत होता, कारण त्याच्या मते दीक्षा दिग्विजयची होणारी बायको आणि त्याची होणारी वहिनी होती. त्यानं कॉलेजमध्येही तिची चौकशी केली होती. दिग्विजयच्या बिल्डिंगमध्येही त्याची माणसं विचारपूस करायला गेली होती. ओ माय गॉड, काय आनंद झाला मला म्हणून सांगू. असंही भाईच्या प्लॅननुसार आम्ही दीक्षालाच यात अडकवणार होतो आणि आता तर ते जास्त सोपं झालं होतं. एक आठवडा लंडनमध्ये राहून मी परतले आणि भाईसोबत पुढचा प्लॅन आखला. माझ्या ओळखी वापरून दिग्विजयचे कॉल रेकॉर्ड्स काढले. आमचे फोटोज अशा पद्धतीने एडिट केले की ते पाहून कुणालाही वाटावं की दीक्षा आणि दिग्विजय प्रेमात आहेत. सगळे पुरावे असे बेमालून जमले होते की संशयाची सुई फक्त आणि फक्त दीक्षावरच अडकणार होती. आणि झालंही तसंच. मनस्वी हसली. दक्ष US वरून परत आला आणि त्यानं दिल्ली ऑफिस जॉईन केलं. माझी माणसं मला त्याचे अपडेट्स देत असत. आम्ही योग्य संधीची वाट पाहत थांबलो होतो आणि एक दिवस दक्षपर्यंत ती फाईल पोहोचली. मनस्वी म्हणाली. भूतकाळ. काम झालं? मनस्वीनं फोनवर तिच्या माणसाला विचारलं. हो मॅडम, ती फाईल पोचली आहे दक्ष कारखानीसकडे. आता पुढे काय करायचंय? तिचा माणूस म्हणाला. वाट पाहायची, मनस्वी हसत म्हणाली आणि तिनं कॉल कट केला. तिनं मयंकला सांगितलं. गुड, अब आएगा मजा. मयंक क्रूर हसला. आता वर्तमान काळ. दक्षपर्यंत फाईल पोहोचवल्यावर आम्ही निर्धास्त होतो. आता कधी एकदा धमाका होतो याचीच वाट पाहत होतो. पण दक्षकडून कसलीच हालचाल झाली नाही. त्याच्या डोक्यात काय शिजत होतं ते फक्त त्यालाच माहीत होतं. मला माहीत होतं दक्ष तेवढा हुशार नक्कीच आहे की कुणीही काहीही पुरावे म्हणून दिले तरी त्याच्याकडून खात्री केल्याशिवाय तो त्यावर विश्वास ठेवणार नाही. आता मात्र आम्हाला परत भीती वाटायला लागली होती, कारण दिवसामागे दिवस जात होते पण दक्षकडून काहीच ॲक्शन घेतली जात नव्हती. आपला हा प्लॅन फसतोय की काय याची काळजी लागून राहिली होती आम्हाला. तसं जर झालं तर आमच्या डोक्यावर परत एकदा टांगती तलवार असणार होती. भाई परत लंडनला निघून गेला, पण मी इकडेच थांबले होते. दिग्विजयचं प्रेझेंटेशन मी हितेश पारिकच्या हवाली केलं होतं, पण आमचं दुर्दैव की दक्षने बिझनेस टेक ओव्हर केला. मग दिग्विजयपेक्षाही 4 पावलं पुढे होता हा. जी प्रोजेक्ट्स दक्ष DK ग्रुपकडून गेली होती ती त्यानं स्वतःच्या चलाखीच्या जोरावर परत मिळवली.
आणि DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज परत टॉपवर जाऊन पोचली. भराभर दिवस जात होते. दीक्षा हैदराबादवरून परत आली होती, पण तिनं दिग्विजयचा शोध घेणं थांबवलं नव्हतं. त्याचं अचानक गायब होणं तिला चांगलंच सलत होतं. माझ्या माणसानं खबर दिली तिनं DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन केली म्हणून. मला दक्षच्या मनात नक्की काय चाललंय याचा अजिबात अंदाज येत नव्हता. त्याच्यापर्यंत पुरावे पोचूनही तो त्यावर काहीच ॲक्शन घेत नव्हता. दीक्षा बिनधास्त त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत होती. आम्हाला याचं गूढ कळत नव्हतं. नक्की दक्ष काय करणारे याचा मागमूसही नव्हता आम्हाला. आत्तापर्यंत बवाल व्हायला हवा होता, पण तसं काहीही झालं नव्हतं. दीक्षा मुंबईत परतली होती आणि आता माझ्यासाठी मुंबईत थांबणं सेफ नव्हतं. भाईशी बोलून मी इथं आमच्या काकांच्या घरी गोव्याला शिफ्ट झाले. माझी माणसं मात्र मुंबईतच राहून माझ्यापर्यंत सगळ्या बातम्या पोहोचवत होती. राहून राहून आमच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, ते पुरावे पाहूनही दक्ष शांत कसा? मनस्वीनं खोल श्वास घेतला. दक्षने दीक्षाकडं पाहिलं. ती निर्विकार होती. त्या पुराव्यांमागचं सत्य आत्ता कुठे त्यांच्यासमोर उलगडलं होतं. आपल्या एका गैरसमजामुळं आज दीक्षाला एवढं सगळं भोगावं लागलंय याची जाणीव त्याला झाली आणि मनात गिल्ट दाटून आलं. कसा नजरेला नजर देणार होता तो तिच्या? त्यानं हताश सुस्कारा सोडला. मनस्वी पुढे बोलत होती. माझी माणसं मला वेळोवेळी सगळं सांगत असायची. दीक्षाला त्यांनी एका मुलाबरोबर फिरताना पाहिलं होतं. त्यांच्या एकंदर वागण्यावरून तरी ते एकमेकांच्या प्रेमात असावेत असा अंदाज होता त्यांचा. हा आमच्यासाठी धक्काच होता. दीक्षा मुंबईत होती, त्यात ती DK ग्रुप ऑफ कंपनीत काम करत होती आणि आता तर ती दुसऱ्याच मुलासोबत फिरत होती. आणि एवढं होऊनही आमच्या मनासारखं काहीच घडलं नव्हतं. आमच्यासाठी हे धक्के पचनी पडणारे नव्हते. यात एकच चांगली गोष्ट होती, ती म्हणजे अजून तरी कुणाला आमच्याविषयी भनक लागली नव्हती. ज्या अर्थी अजून पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागला नाहीये, त्या अर्थी दक्षला सत्य काय आहे ते समजलं नाहीये हे आम्हाला कळून चुकलं होतं. 4 वर्ष झाली होती या सगळ्याला. सगळेच दिग्विजयविषयी विसरले होते, और रादर त्या धक्क्यातून सावरले होते असं म्हणायला हवं. आम्ही बेफिकीर झालो होतो आणि अचानक एके दिवशी संजयने सांगितलं दक्ष आणि दीक्षाच्या लग्नाबद्दल. भाई आणि मला काहीच कळत नव्हतं. दीक्षाला या सगळ्यात अडकवायला आम्ही ट्रॅप रचला होता आणि दक्षने चक्क तिच्याशी लग्न केलं होतं. ही गोष्ट अविश्वसनीय होती खरं तर. बाकी काहीही असो, पण निदान आम्ही या सगळ्यातून वाचलो होतो असं आम्हाला वाटत होतं. मनस्वी बोलायची थांबली. तिनं दक्ष, दीक्षा आणि कार्तिकवर नजर फिरवली. तिघांचे चेहरे भावनाशून्य होते. दीक्षाला अडकवण्यामागे काहीतरी कारण होतं हे समजलं, पण माया, तिचं काय मनस्वी? ती तर तुझी मैत्रीण होती ना, मग तिला का संपवलंत? कार्तिकनं धारदार आवाजात विचारलं. मूर्ख होती ती. एका पॉलिटिशियनची मुलगी असूनही छक्केपंज माहीत नव्हते तिला. नाकासमोर चालणारी मुलगी होती माया. 6 महिन्यांपूर्वी गोव्याला आली होती तेव्हा घरी आली होती. आता भूतकाळ. मनस्वी, यार तू मुंबई सोडून इकडे का राहायला आलीस अचानक? आणि तुझा तो फॅमिली मॅटर, त्याचं काय? ते सगळं झालं का सॉर्ट आऊट? मायाने विचारलं. ऑलमोस्ट. मुंबईत सफोकेट व्हायला लागलं, सो इकडे आले ग. तसंही तिकडे राहून नो ना त्याच आठवणी अँड ऑल. मनस्वी दुःखी चेहऱ्यानं म्हणाली. आय कॅन अंडरस्टँड, माया म्हणाली. त्या रात्री दोघीजणी पार्टी करायला गेल्या होत्या गोव्यातल्या नाईट क्लबमध्ये. मायाला हे सगळं फारसं आवडायचं नाही, पण मनस्वीने आग्रह केला म्हणून ती तिच्यासोबत गेली होती. मनस्वीला चांगलीच चढली होती, त्यामुळं मायानं तिला पकडून घरी आणलं. ब्लडी कारखानीस मनस्वी बरळत होती. मनस्वी, जस्ट स्लीप नाव, माया वैतागत म्हणाली. माया, चिडतेस कशाला? यू नो यू आर सो भोली भाली. मनस्वीनं तिचे गाल ओढले. मनस्वी, माया ओरडली. अँड फुल टू. तुला कळलं ही नाही, मी तुला उल्लू बनवलं. मनस्वी हसायला लागली, पण माया सावध झाली होती. उल्लू बनवलंस म्हणजे काय? म्हणजे काय मनस्वी? मायानं तिला हलवलं. मनस्वीनं नशेत तिला सगळं खरं सांगून टाकलं आणि मायाला जबर धक्का बसला. सकाळी मनस्वी डोकं चोळतच उठली. माया तिच्यासमोर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. गुड मॉर्निंग, मनस्वी डोकं दाबत म्हणाली. आय विल किल्ड यू. दिग्विजय? हा आवाज आला तसं मनस्वीनं दचकूनवर पाहिलं. मायानं तिच्यासमोर फोन धरला, ज्यात नशेत मनस्वीनं तिच्या कर्मांचा कच्चा चिठ्ठा वाचला होता. ते सगळं पाहून मनस्वी हादरली होती. माया, लिसन. तिनं सारवासारव करायचा प्रयत्न केला. यू किल्ड ॲन इनोसंट पर्सन मनस्वी. मला लाज वाटते तुझी.
अगं एवढी कसली बदल्याची आग वगैरे, जी तू एवढ्या खालच्या पातळीवर गेलीस? अगं एखाद्याचं आयुष्य म्हणजे काय बॉलिवूड मूव्ही वाटला तुला? व्हॉट्स इट? आय विल नॉट स्पेअर यू बोथ. हे सगळं मी पोलिसांपर्यंत पोहोचवणार आणि दक्ष कारखानीसपर्यंतसुद्धा. आय विल मेक शुअर तुम्ही दोघे वाचणार नाही या सगळ्यातून. माया संतापून म्हणाली. माया? मनस्वी तिच्या अंगावर धावून गेली, पण माया सावध असल्यामुळं तिनं मनस्वीला ढकलून दिलं आणि ती बाहेर पळाली. तुला सोडणार नाही मनस्वी. मायाच्या डोळ्यात राग होती. तिनं गाडी स्टार्ट केली आणि सिटीच्या दिशेनं पळवली. डॅम. मनस्वीनं तिच्या माणसांचा नंबर डायल केला आणि त्याला काहीतरी सांगितलं. तासाभरात तिच्या माणसाचा फोन आला, काम फत्ते झाले म्हणून. मायाचा जबर ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यात ती जागीच संपली होती आणि सोबत ते रेकॉर्डिंगही. आता वर्तमान काळ. माया मैत्रीण होती माझी, पण साली माझ्या जीवावर उठली. मग काय, संपवावं लागलं बिचारीला. मनस्वी विकृत हसली. पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळं सगळ्या सस्पिशियस गोष्टी दाबल्या गेल्या आणि काही दिवसानंतर सगळं पूर्ववत झालं. आय वॉज रिलीव्ड. मी 4 महिन्यात लंडनला जाणार होते. त्याआधी इकडे काही लोकांना भेटून कामाचंही पाहायचं होतं मला. सगळं आमच्या मनासारखं झालं होतं. पण मनस्वीनं दीक्षावर नजर रोखली. त्या रात्री दीक्षानं मला गोव्यात पाहिलं आणि ती माझ्या मागे धावत आली. तिथून तर मी सटकले, पण दीक्षानं मात्र दुसऱ्या दिवशी माझं घर गाठलं. दिग्विजयविषयी विचारत होती मला. मी तिला ओळख दाखवली नाही. मला वाटलं काही दिवस फडफडेल आणि होईल शांत, पण हिचा शहाणपणा जिथे तिथे नडतोच. हो ना दीक्षा? मनस्वीनं कुत्सितपणे विचारलं. दीक्षा शांत होती. त्या दिवसापासून ती माझ्या मागावर होती. त्यात भर म्हणून दक्षनेही त्याची माणसं आमच्या मागे लावली होती. अचानक सगळा गेमच पालटला होता. आम्ही तर दीक्षाला या सापळ्यात अडकवायचं ठरवलं होतं, पण मग आमचाच डाव आमच्यावर उलटला कसा. हळूहळू माझ्या सगळं लक्षात यायला लागलं होतं. मी जेवढा लपवायचा प्रयत्न करत होते, तेवढाच हा दक्ष माझ्या मागे लागला होता. भाई इंडियात येणार होता आणि आम्ही इथलं सगळं वाइंडअप करून कायमचे लंडनला जाणार होतो. पण त्या दिवशी दक्षच्या एका माणसानं माझा पाठलाग केला. कशी तरी मी तिकडून सटकले, पण मला कळून चुकलं होतं, जर मला सेफ राहायचं असेल तर दक्ष आणि दीक्षालाही दिग्विजयसारखंच माझ्या रस्त्यातून हटवायला लागेल. माझी माणसं तुमच्या घरावर पाळत ठेवून होती. आमचं पहिलं टार्गेट खरं तर तू होतीस दीक्षा, पण सतत कोणी ना कोणी तुझ्या आजूबाजूला असायचं, त्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हतं. 2 वेळा तुला उचलायचा प्लॅन फेल झाला माझा. मग ठरवलं दक्षलाच उडवायचं. एकदा तो संपला की तू काही करू शकणार नाहीस आणि तो दक्ष मोका मिळालाच त्या रात्री. थोडक्यात वाचलास दक्ष, नाहीतर आज मस्त तिकडे वर बसून तुझ्या भावासोबत गप्पा मारत असतास. मनस्वी जोरात हसली तशा दक्षने मुठी आवळल्या. बट मान गए हा दक्ष, तू तर आमच्यापेक्षाही शातीर निघालास. क्या चाल चली तुमने, कमाल. मयंक हसत म्हणाला. शेवटी पोचलात तुम्ही आमच्यापर्यंत. पेरावं तसं उगवतंच मयंक. दक्ष तिरकस हसत म्हणाला. तुमच्या कर्माची शिक्षा तर याच जन्मात भोगावी लागणार ना तुम्हाला. तुम्ही माझ्या भाईचा जीव घेतलात, तेही त्याची काहीही चूक नसताना. मनस्वी, तू स्वतःला हुशार समजतेस ना? मग तुझ्या स्वतःच्या बाबांचं सत्य शोधायला कधी प्रयत्न केला नाहीस तू? दक्ष तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहायला लागली. काय बडबडतोयस दक्ष? बाबांचं कसलं सत्य? मयंकने चिडून विचारलं. ऐकायचंय? मग ऐक. तुझे बाबा आणि माझे बाबा चांगले मित्र होते आणि पुढे दोघांनी मिळून बिझनेसही सुरू केला. चांगला जम बसला होता त्यांचा. सगळं चांगलं सुरू होतं, पण तुमच्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि सगळंच विस्कटलं. तुम्हाला पैशांची चणचण होती, त्यामुळे तुमचे बाबा मिळेल त्या मार्गानं पैसा कमवायच्या मागे लागले होते. त्यांनी त्यांच्या वाटणीचे काही शेअर्स तर विकलेच, पण माझ्या बाबांच्या अपरोक्ष काही असे व्यवहार केले ज्यांनी कंपनीचं बरंच नुकसान झालं होतं. बाबांच्या अपरोक्ष त्यांनी कंपनी अकाउंटमधून पैसे फिरवले होते, कॉन्फिडेन्शियल डेटा लीक केला होता. एवढंच काय, तर बाबांसोबत काम करताना ते त्यांच्या रायव्हल कंपनीसोबतही व्यवहार करत होते. ज्या वेळेस बाबांनी त्यांना रंगेहात पकडलं, त्यावेळी बराच तमाशा झाला होता. तुमच्या बाबांनी हात जोडून माफी मागितली होती, म्हणून बाबांनी त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली नाही, पण त्यांना पार्टनरशिप तोडेन अशी वॉर्निंग देऊन सोडलं होतं. तरीही बाबा इकडे नसताना त्यांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं होतं. कंपनी बनवत असलेल्या प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन त्यांनी काही लाखाला बाहेर विकली होती आणि त्यामुळं तो प्रोजेक्ट आमच्या हातातून गेला होता.
बाबांनी त्यांना अनेकदा समजवायचा प्रयत्न केला होता, पण त्यांना फक्त आणि फक्त पैसा दिसत होता. तुला माहीत नसेल तर सांगतो, तुमच्या बाबांनी आमच्याकडून लाखो रुपयाचं कर्ज घेतलं होतं, जे त्यांनी शेवटपर्यंत फेडलं नाही. नाईलाजानं माझ्या बाबांना स्वतःच्या पदरचे पैसे घालावे लागले होते, लॉस भरून काढायला. हे असंच सुरू राहणार याची जाणीव झाली आणि बाबांनी पार्टनरशिप तोडून टाकली. काकू गेल्या आणि त्यानंतर तुम्ही पुण्याला निघून गेलात. बाबांना वाईट वाटायचं त्यांच्या मित्रासाठी. त्यांनी अनेकदा काकांशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण ते बदले नाहीत. उलट त्यांनी बाबांनाच बरंच काही सुनावलं होतं. तरीही बाबा शांत राहिले. भाई बिझनेसमध्ये उतरला आणि त्यानं परत एकदा नव्या उमेदीनं DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची धुरा त्याच्या हातात घेतली आणि बिझनेसला एक नवी दिशा मिळाली. भाई जेवढा हुशार होता तेवढाच मेहनती आणि प्रॅक्टिकलही होता. बिझनेसमध्ये पर्सनल रिलेशन्स आणायचे नाहीत हे त्याचं तत्त्व होतं. दक्ष म्हणाला, भाई आणि बाबांचंही काही बाबतीत पटायचं नाही. त्यामुळे जेव्हापासून त्यानं बिझनेस हातात घेतला तेव्हापासून बाबांनी त्यात लक्ष घालणं कमीच केलं होतं. बाबा कायम तुमच्याविषयी बोलायचे. 1-2 वेळेस त्यांनी काकांना भेटण्याची इच्छाही दाखवली होती, पण भाईनं नकार दिला होता. ज्यांनी आपली फसवणूक केली त्यांना परत एक संधी कशी द्यायची या प्रश्नावर मात्र बाबा निरुत्तर व्हायचे. काकांनी सुसाईड केल्याची न्यूज बाबांना मिळाली आणि त्यांना धक्काच बसला, कारण आदल्याच दिवशी ते ऑफिसमध्ये आले होते. दक्ष म्हणाला, हो, आणि तुम्ही त्यांना हकलून दिलत, हो ना? मनस्वी खेकसली. तुमच्यामुळेच त्यांनी, तुझ्या बाबांनी आमच्यामुळे जीव दिलेला नाहीये मनस्वी, त्यांच्या कर्मानी गेलेत ते. दक्ष ओरडला, तुझा सौदा करायला आले होते ते त्या दिवशी, तुमचा बिझनेस वाचवायला. तुझं आणि भाईचं लग्न लावून देऊया, म्हणजे मग परत एकदा पार्टनरशिप करता येईल वगैरे वगैरे. भाईनं स्पष्ट नकार दिला होता. बरंच समजवायचा प्रयत्न केला त्यांनी. कर्ज आहे डोक्यावर, पैशांची गरज आहे, त्या बदल्यात मनस्वी आणि दिग्विजयचं लग्न लावून देतो, हे त्यांचे शब्द होते मनस्वी. पण भाई बदला नाही. त्याला या सगळ्यात पडायचंच नव्हतं. त्यानं शांत शब्दात त्यांना नाही म्हणून सांगितलं. तसे ते निघून गेले. तुमच्या वडिलांनी आत्महत्या केली ती त्यांच्या फेल्युअरमुळे मनस्वी. त्यात ना बाबांचा काही दोष होता ना भाईचा. पण तू मात्र सत्य काय ते जाणून न घेता सोडाच्या भावनेनं पेटून माझ्या भाईचा जीव घेतलास. कायदा तर तुला शिक्षा देईलच, पण मी तुम्हाला असा सहज सोडणार नाही. तुम्हीही तसेच तडफडून मराल जसा माझा भाई तडफडला होता. दक्ष क्रूरपणे म्हणाला. मनस्वी आणि मयंक शॉकमध्ये गेले होते. ज्या वडिलांना ते आदर्श मानत होते ते असे असतील याची त्यांना कल्पनाही नव्हती. दोघांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. भावनेच्या भरात त्यांनी जो खेळ खेळला होता त्यामुळं कितीतरी आयुष्य बर्बाद झाली होती. मनस्वी मान खाली घालून रडत होती. दक्ष, तुला जे काही करायचंय ते आमच्यासोबत कर, पण मयूला सोड, ती इनोसंट आहे, प्लीज. मयंक गयावया करत म्हणाला. डोंट वरी, तुमची बहीण सेफ आहे. मयंक, मी तुमच्यासारखा नीच नाहीये, पण कधीकधी समोरच्याला बोलतं करायला त्याची दुखरी नस पकडावी लागते. बास, तेच केलं मी. दक्षने फोन फिरवला. डॅनियल, तिला सेफली लंडनला पोहोचवायची व्यवस्था कर आणि तिच्यासाठी फुल टाईम केअरटेकर अरेंज कर. दक्षने त्याच्या माणसाला इन्स्ट्रक्शन दिल्या आणि फोन ठेवला. राम, दक्षने इशारा केला तसं रामने पुढे येऊन दोघांचं तोंड बांधलं. आजपासून यांना ना पाणी मिळेल ना जेवण. हे पुरावे पोलिसांकडे पोचव आणि तुला माहितीये पुढं काय करायचं ते, दक्ष म्हणाला. तसा राम कामाला लागला. कार्तिक, दक्षने त्याच्याकडे पाहिलं. डोंट वरी, मी पाहतो पुढचं सगळं. दीक्षाला सावर, कार्तिक म्हणाला. तसा दक्ष दीक्षाजवळ गेला. ती अजूनही जे ऐकलं ते प्रोसेस करायचा प्रयत्न करत होती. तिनं दक्षकडे पाहिलं. वर चल, दक्ष म्हणाला. तशी ती मशीनसारखी उठून वर निघून गेली. दक्षही तिच्या पाठोपाठ रूममध्ये आला. दीक्षा खिडकीजवळ उभी होती, डोळे काठोकाठ भरलेले, पण अश्रू बाहेर येत नव्हते. तिच्या मनाची जी तडफड होत होती ती तिलाच माहीत होती फक्त. दक्ष तिच्याजवळ उभा राहिला. दीक्षा, त्यानं अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती मागे वळली. सटाक. काही कळायच्या आत तिनं दक्षच्या सनसनीत कानाखाली खेचली. दक्ष मान खाली घालून उभा राहिला. दीक्षा मात्र चेहऱ्यावर हात ठेवून रडत होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि या कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.